प्रीती? नो मॅम. ओके. एक्सप्रेशन म्हणजे काय असतं की ज्यामध्ये आपण चलाची किंमत नाही काढत. आता x आणि x अल्फा y असं जेव्हा आपण लिहितो त्यावेळी x आणि y ची आपण किंमत काढत नाहीये. फक्त हे एक एक्सप्रेशन आहे की ज्यातून आपल्याला काहीतरी मीनिंग मिळतंय. काय मीनिंग मिळतंय की x आणि y हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये, एवढंच मीनिंग कळते. पण ज्यावेळी तुम्ही त्याला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करता म्हणजे x इज इक्वल टू ky म्हणजे अल्फाच्या जागी तुम्ही इज इक्वल टू साइन देता आणि एक कॉन्स्टंट जे के आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करता. मग यामध्ये काय होतं x इज इक्वल टू ky. बघा इथे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवते. इथे x इज इक्वल टू ky याचा अर्थ इज इक्वल टू साइन आहे म्हणजे याची डावी बाजू आणि याची उजवी बाजू ही सारखी आहे. ज्यावेळी इक्वेशन लिहिता म्हणजेच समीकरण लिहिता समीकरणामध्ये नेहमी डावी बाजू आणि उजवी बाजू ही सारखी असते म्हणजे त्याची किंमत सारखी असते. म्हणून त्याला समीकरण किंवा इक्वेशन असं म्हणतात. आणि त्यामध्ये आपण कोणत्या तरी व्हेरिएबलची आपण व्हॅल्यू शोधत असतो. म्हणजे कुठल्या तरी एका व्हेरिएबलची आपल्याला किंमत मिळते. पण एक्स अल्फा वाय यामध्ये आपल्याला किंमत मिळतीये का? नो मॅम. नो. आणि नो मॅम. ज्यावेळी नो मॅम. हा नो मॅम. आणि ज्यावेळी x इज इक्वल टू के वाय लिहितो त्यावेळी हा जो के कॉन्स्टंट आहे त्याची किंमत आपण शोधू शकतो. किंवा x दिला असेल y, x आणि k दिला असेल तर y ची किंमत शोधू शकतो. किंवा y आणि k दिला असेल तर x ची किंमत शोधू शकतो. कशी शोधू शकतो? तर हे जे इक्वेशन आहे त्याच्यानुसार आपण नो मॅम. त्याच्या किमती आपण त्यामध्ये इक्वेशन मध्ये आपण पुट करतो आणि त्यामधून आपण आन्सर शोधतो. जसं की समजा आता हे पहिलं एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवते. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ऑलरेडी सॉल्व्ह केलेले. ओके, जस्ट अ मिनिट. एक्झाम्पल काय आहे बघा. एक्झाम्पल नंबर 1, x व्हॅरीज डिरेक्टली ॲज y. याचा अर्थ x आणि y हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहेत. म्हणजे x जर तुम्ही इन्क्रीज केला तर y पण इन्क्रीज होईल आणि x जर डिक्रीज केला तर y पण डिक्रीज होणार, असं त्याचं मीनिंग आहे. आता त्यांनी इथे किंमत दिलेली आहे. व्हेन x इक्वल टू 5 and y इक्वल टू 30 then find the constant of variation and equation of variation. म्हणजे यामध्ये त्यांनी x आणि y ची किंमत दिली आणि तुम्हाला k जो कॉन्स्टंट असतो त्याची किंमत शोधायची आणि इक्वेशन पण शोधायचे. कोणतं? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, तर आता तुम्हाला माहिती आहे x आणि y जर डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये असतील तर तुम्ही कसं लिहिणार? पहिलं स्टेटमेंट इथे तुम्ही लिहिणार. सोल्युशन मध्ये काय लिहिणार की काय दिलेलं आहे हे पहिलं वाक्य असतं. कुठलं पहिलं वाक्य येणार? x व्हॅरीज डिरेक्टली ॲज y. आणि मराठीमध्ये तुम्ही काय जसं इंग्लिशमध्ये स्टेटमेंट लिहिलं तसंच मराठीमध्ये लिहिणार. काय लिहिणार? डिरेक्टली व्हेरिएशन आहे म्हणजे मराठीत काय म्हणता तुम्ही? एनीबडी? कोण सांगेल मराठीत काय म्हणतात डायरेक्ट व्हेरिएशनला? समप्रमाण म्हणतात का रे? समचलन. व्हेरी गुड. मग जे काही पहिलं स्टेटमेंट आहे ते तुम्ही मराठीत लिहायचं. त्याच्यानंतर त्याचा अर्थ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये. आता मी एक्सप्रेशन म्हणले. एक्सप्रेशन म्हणजे तुम्हाला x अल्फा y याला तुम्ही एक्सप्रेशन म्हणायचं. काय? x अल्फा y लिहिलं. त्याच्यानंतर तुम्हाला इक्वेशन विचारलंय त्यांनी. मग इक्वेशन काय येणार? x इज इक्वल टू ky की ज्यामध्ये k हा कॉन्स्टंट असतो. ओके, आता तुम्हाला किंमत माहितीये. x ची किंमत त्यांनी दिलेली 5, y ची किंमत दिलेली 30. आता या दिलेल्या इक्वेशन मध्ये x इज इक्वल टू ky मध्ये या किंमत तुम्ही ठेवायच्या. म्हणजे x जो फाय इकडे येणार डावी बाजू इज इक्वल टू k इंटू 30 म्हणजे y जो आहे तो उजव्या बाजूला आहे. आता तुम्हाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन शोधायचंय म्हणजे k ची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची. मग तुम्हाला काय करावं लागेल? के कुठल्या तरी एका बाजूला सेपरेट आला पाहिजे आणि नंबर्स एका बाजूला आले पाहिजे. मग इथे के सोबत 30 आहे.
आपल्याला तो 30 नकोय, म्हणजे 30 हा इथे गुणाकारामध्ये आहे पण तो उजव्या बाजूला आहे, आपल्याला के फक्त पाहिजे. मग आपण काय करणार, 30 ला आपण डाव्या बाजूला शिफ्ट करणार. याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो इंग्लिश मध्ये, ट्रान्सफर. ट्रान्सफर नाही, ट्रान्सपोज मेथड असते ती. ठीक आहे, तर 30 हा गुणाकारामध्ये आहे, डाव्या बाजूला आपण शिफ्ट केल्यानंतर तो होतो भागाकार, म्हणजे 5/30 बरोबर के, इथे स्टेटमेंट येणार. आणि ते सॉल्व्ह केल्यानंतर 5 1 5, 5 6 30, म्हणजे 5 1 जा 5, 5 6 जा 30. देन यू विल गेट द आन्सर ऑफ के. K is equal to 1/6. Now you got the value of K, but equation is remaining. Equation of variation is what? X is equal to KY. But you have to put the value, then you will get another equation, that is X is equal to Y/6, because we put the value of K in that equation. Understood? हे जे ओरिजिनल इक्वेशन आहे आपलं, हे ओरिजिनल इक्वेशन आपण लिहिलं पहिल्यांदा, पण त्यांना डायरेक्ट व्हेरिएशनचं इक्वेशन पाहिजे होतं. मग फक्त काय करावं लागतं, के जो आहे त्याची किंमत त्यामध्ये टाकायची आणि एक्स आणि वाय ऍज इट इज लिहायचा. म्हणजे इथे जसं लिहिलंय एक्स इज इक्वल टू के वाय, मग आता इथे के ची किंमत टाकायची आपल्याला. के ची किंमत आहे 1/6 आणि वाय आहे न्यूमरेटर मध्ये म्हणजे अंशामध्ये, म्हणजेच 1 गुणिले वाय येणार वाय आणि भागिले 6 ऍज इट इज, म्हणजे तुमचं इक्वेशन काय झालं, एक्स इज इक्वल टू Y/6. आणि जर याला अजून सिम्प्लिफाय केलं तर हे 6 जाणार डाव्या बाजूला, इथे होते ते भागाकारामध्ये, डाव्या बाजूला गेल्यानंतर ते होणार गुणाकार, म्हणजे y इज इक्वल टू 6x. हे सुद्धा एक इक्वेशन आहे. आता मला सांगा, या क्वेश्चन मध्ये कोणाला काही डाऊट आहे किंवा हे कसं सॉल्व्ह केलं नाही समजलं असं कोणाला आहे का? मॅम, नो मॅम. नो मॅम. मॅम रिपीट करता काही? मॅम प्लीज रिपीट करा एकदा. मॅम रिपीट करा. मॅम मराठीत करा. मराठीत करायचं मॅम. का? ओके. हा हा, कोण बोलतंय? मॅम प्लीज रिपीट करा ना. हा, येस, आय विल रिपीट. मराठीमध्ये ना, एक्स हा नाही. सम, ठीक आहे मॅम, चालेल. काय? ठीक आहे मॅम, तुम्ही कोणत्या पण लँग्वेज मध्ये सांगा, पण प्लीज रिपीट करा. ओके, आता क्वेश्चन काय होता, आपल्याला एक्स आणि वाय ची किंमत दिली होती आणि आपल्याला त्यांनी सांगितलेलं कॉन्स्टंट जो आहे त्याची किंमत शोधा. कॉन्स्टंट आहे आपला, कॉन्स्टंट म्हणजे स्थिर, जो कधीही बदलत नाही, के. ठीक आहे, तो आपल्याला शोधायचा होता आणि त्यांनी सांगितलेले की डायरेक्ट व्हेरिएशनचं जे इक्वेशन आहे, समीकरण आहे, ते पण तुम्हाला शोधायचं होतं. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा के ची किंमत काढावी लागेल. के ची किंमत काढण्यासाठी आपण पहिलं स्टेटमेंट लिहिणार की एक्स आणि वाय हे समचल आहेत, म्हणजे समप्रमाणात आहेत, म्हणजे एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. मग त्याचं आपण एक्सप्रेशन लिहिलं, काय लिहिलं, एक्स अल्फा वाय. त्याच्यानंतर तुम्हाला अल्फाच्या जागी इज इक्वल टू साइन द्यावं लागतं. जर तुम्ही बरोबरचं चिन्ह दिलं तर त्याच्यासोबत के पण येतो, म्हणजे एक्स बरोबर के वाय. हे तुमचं इक्वेशन झालं, म्हणजेच समीकरण झालं. आता एक्स ची किंमत टाकायची आणि वाय ची किंमत टाकायची. एक्स ची किंमत होती 5, वाय ची किंमत होती 30, म्हणजे एक्स बरोबर वाय गुणिले 30, जसं की स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. मग जो 30 हा नंबर होता तो आपल्याला डाव्या बाजूला शिफ्ट करावा लागेल, त्याला आपण ट्रान्सपोज मेथड म्हणतात. ठीक आहे, इंग्लिशमध्ये त्याला ट्रान्सपोज मेथड म्हणतात, म्हणजे कोणत्याही बाजूतून दुसऱ्या बाजूला शिफ्ट करू शकतो आपण नंबर, पण जे काही क्रिया, म्हणजे जसं की मल्टिप्लिकेशन असेल, गुणाकार असेल, तर तो चेंज केल्यानंतर, त्याची बाजू चेंज केल्यानंतर तो भागाकार होतो. जर बेरीज असेल तर तो वजाबाकी होती, वजाबाकी असेल तर ती बेरीज होते, असं लक्षात ठेवायचं. मग 30 आणि के यांच्यामध्ये गुणाकार आहे, मग तो जर 30 नंबर आपण चेंज केला तर 30 जाणार आता भागाकारामध्ये, म्हणजे 30 येणार छेदामध्ये. आणि त्यानंतर तुम्ही सॉल्व्ह केलं 5/30, यालाच तुम्ही सिम्प्लिफाय केलं, म्हणजे काय, त्याला अजून एका छोट्या फॉर्म मध्ये तुम्ही कन्वर्ट केलं, म्हणजे 5/30 हा नंबर छोटा केला. कसा केला, 5 1 5, 5 6 30, म्हणून 1/6 आन्सर आलं.
हे आन्सर आपल्याला पहिलं आन्सर मिळालं केच. पण त्यांनी इक्वेशन पण विचारलेलं आपल्याला. मग त्यानंतर आपण ओरिजिनल इक्वेशन आपलं काय होतं, एक्स इज इक्वल टू के वाय. त्यामध्ये आता फक्त के ची किंमत टाकायची आणि ते झालं तुमचं फायनल आन्सर. मग के ची किंमत आहे 1/6. मग एक्स इज इक्वल टू 1/6 गुणिले वाय. आता वाय तर अंशामध्ये आहेत आणि 1 पण अंशामध्ये, म्हणजे वाय गुणिले 1 येणार वाय भागिले 6. म्हणजे जे स्क्रीनवर तुम्हाला इथे दिसतंय हे झालं तुमचं इक्वेशन. पण अजून याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर y हा एकटा ठेवायचा इथे आणि 6 ला x सोबत न्यायचं, म्हणजे इक्वेशन झालं y बरोबर 6x. नाउ अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आता Yes, नेक्स्ट ma'am. एक्झाम्पल. आता जर Yes, ma'am. सगळ्यांच्याकडे Yes, टेक्स्टबुक ma'am. आहेत का? Yes, 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 ma'am. yes, ma'am. आता काय करायचं, नोटबुक पण आहेत का रे? Yes, Yes, ma'am. ma'am. No, ma'am. Yes, ma'am. ओके ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. आता काय करायचंय, नोटबुक ओपन करा आणि टेक्स्टबुक जे आहे ते क्लोज करा. ठीक आहे, क्लोज केलं सगळ्यांनी? Yes, ma'am. Yes, ma'am. आता Ma'am. नेक्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला Yes, तुमच्या ma'am. नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायला सांगणार आहे. मी आन्सर दाखवणार नाही कारण हे ऑलरेडी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह केले. चिटिंग नाही करायची हा, टेक्स्टबुक ओपन नाही करायचं. ओके. आता क्वेश्चन असा आहे, ज्यांना Okay, ma'am. मराठीत आहे त्यांना मी मराठीत पण एक्सप्लेन करते आणि इंग्लिश मध्ये आहे त्यांनी बघा. आता कॉस्ट ऑफ ग्राउंड नट्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स वेट. ठीक आहे, म्हणजे जे काही ग्राउंडनट आहे त्याची जी किंमत आहे ती त्याच्या वजनाला डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये, म्हणजे जितकं वजन वाढेल तितकी कॉस्ट वाढणार. ठीक आहे. तर आता त्यांनी काय दिलंय, इफ कॉस्ट ऑफ 5 kg ग्राउंडनट्स इज ₹450, म्हणजे जर 5 किलो ग्राउंडनट्सची जर किंमत ₹450 असेल, देन फाइंड द कॉस्ट ऑफ 1 क्विंटल ग्राउंडनट्स. तर तुम्हाला 1 क्विंटल ग्राउंडनट्सची किंमत शोधायची आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे 1 क्विंटल मीन्स 100 kg. म्हणजे तुमच्याजवळ आता माहिती काय आहे की 5 kg ची किंमत 450 आहे. तुम्हाला शोधायची 100 kg ची किंमत. पण त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा हे लक्षात घ्यावं लागेल की जर तुम्ही कॉस्टला x हे चल मानलं आणि त्याच्या वेटला y हे चल मानलं तर दोघांचं समप्रमाण आहे, म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहेत. मग तुम्हाला पहिलं स्टेटमेंट लिहावं लागेल की x अल्फा y मीन्स x अँड y आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला स्टेटमेंट काय करावं लागेल, इक्वेशन बनवावं लागेल. x इज इक्वल टू के वाय आणि के ची किंमत शोधा. के ची किंमत म्हणजे कॉन्स्टंटची किंमत तुम्हाला मिळाल्यानंतर जी काही कॉन्स्टंटची किंमत आहे त्याला तुम्हाला 100 kg ने गुणायचे. मग तो गुणाकार झाला की 100 kg ची किंमत मिळाली. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Start solving the question. Yes, ma'am. If you have any problem, if you have any doubt, let me know. No, ma'am. Okay. No, ma'am. Okay. Okay. I know that all are very good at studies, so everybody will do that. But step by step, don't miss any step. Okay, ma'am. Hmm. Ma'am, Hmm. 1 kg ची किंमत आणि त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं आहे का? हा येस, म्हणजे पहिल्यांदा के ची किंमत शोधा. सेम मगाशी जसं इक्वेशन सॉल्व्ह केलं होतं तसं के ची किंमत शोधायची आणि त्यानंतर त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं. ओके मॅम. हम्म.
सगळे सोडवताय का शांत बसलाय फक्त? मॅम सोडवतोय. सोडवतोय मॅम. मॅम सोडवतोय. येस येस. के मॅम. ची किंमत मिळाली का? हो मॅम. के ची किंमत मिळाली. काय मिळाली के ची किंमत? 99. मॅम 99. मॅम माझा आन्सर आलाय. मॅम 90. मॅम माझा आन्सर पण आलाय. 90 रुपीज माझं आन्सर आलं. ओके, आता सगळे थोडं शांत बसा, माईक ऑफ करा. आता आपण स्क्रीनवर बघूया की तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काय सोल्युशन दिले. ठीक आहे. आता ओके मॅम. आता इकडे बघा, पहिल्यांदा मी जसं सांगितलं तसं त्यांनी सोल्युशन मध्ये काय दिले, लेट द कॉस्ट ऑफ ग्राउंड नट्स बी एक्स. म्हणजे मराठीमध्ये काय लिहिणार, शेंगदाण्याची किंमत आपण एक्स हे चल घेऊ शेंगदाण्याच्या किमतीला, आणि वजनाला आपण वाय हे चल घेऊ, म्हणजेच वेट ऑफ ग्राउंडनट बी वाय. ओके, इथपर्यंत कळालं? त्याच्यानंतर it is given that x varies directly as y. म्हणजे x आणि y हे समप्रमाणात आहेत, म्हणजेच ते डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहेत, म्हणजेच x अल्फा y. त्याच्यानंतर येणार x इज इक्वल टू के वाय. मग आता आपण व्हॅल्यू टाकणार, जसं x ची आहे 450, y ची आहे x ची आहे, ओके त्यांनी कॉस्टला घेतलेलं आहे, ठीक आहे, कॉस्ट 450 घेतली आणि केजी जे वेट आहे ते 5 घेतलं. करेक्ट. मग त्यांनी काय केलं, व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये टाकल्या, त्याच्यानंतर 450 इज इक्वल टू 5k आलं. मग 450 डिवाइड बाय 5 येणार, कारण हे 5 जे आहे ते या बाजूला जाणार, म्हणजे तुम्हाला के ची किंमत मिळाली 90. आता तुमचं व्हेरिएशनचं जे इक्वेशन आहे ते येणार x इज इक्वल टू के वाय. x इज इक्वल टू के वाय होतं, पण के ची किंमत काय मिळाली 90. मग तुम्हाला जेव्हा इक्वेशन लिहायचं असतं त्यावेळी के ची किंमत टाकायची आणि x आणि y ऍज इट इज ठेवायचे, म्हणजे x इज इक्वल टू 90y हे तुमचं इक्वेशन झालं. मग आता के ची किंमत तुम्हाला माहितीये 90, मग तुम्हाला 1 क्विंटलची कॉस्ट काढायची. मग 1 क्विंटल मीन्स इट इज 100 kg, means you have to multiply that 100 kg by 90, that is k. So x is equal to 90 multiplied by 100, that is 9000, means answer is cost of 1 quintal groundnut is rupees 9000. Understood? Yes ma'am. Yes, ma'am. How many students got the correct answer? Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. बरोबर आहे. Yes, ma'am. Okay, okay. Very Yes, good. ma'am. बरोबर. Very good, very good. So now we will start with exercise, that is practice set 7.1. Continue करायचं ना? Okay ma'am. Yes, ma'am. Okay, ma'am. Okay, ma'am. Yes, ma'am. मॅम टेक्स्टबुक ओपन करू शकतो? Ha, yes. Now you can open the textbook. Thanks, Page number, you know the page number ना? It is 36. Page number 36 open करा. आता आपल्याला पहिल्यांदा स्टेटमेंट दिलेले आहेत, आपल्याला सिंबल यूज करून काय करायचंय, स्टेटमेंट लिहायचे. बघा, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युजिंग द सिम्बल ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशनच्या सिम्बल मध्ये फक्त दिलेल्या माहितीनुसार एक्सप्रेशन लिहायचे, स्टेटमेंट लिहायचे. बघा काय दिलेलं आहे, आय रीड द क्वेश्चन. सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल is directly proportional to its radius. काय दिलंय, circumference of a circle is directly proportional to its radius. तुम्ही कसं लिहाल हे व्हेरिएशनच्या सिम्बल मध्ये? मॅम C अल्फा R. Very good. C म्हणजे अल्फा very good. C अल्फा R. Absolutely correct. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? L अल्फा डी. मॅम मी नेक्स्ट आन्सर सांग. L अल्फा डी. Alpha D. Absolutely correct. Because what is the question?
consumption of petrol in a car and distance traveled by the car are in direct variation. Means you have to write down L alpha D. Okay, L alpha D. ओके मॅम. Yes, ma'am. आता Okay, नेक्स्ट ma'am. क्वेश्चन आपला काय आहे बघा. ओके मॅम. Okay, now listen. Complete the following table considering that the cost of apples and their number are in direct variation. म्हणजे x आणि y हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहेत. x म्हणजे काय आहे, नंबर ऑफ ऍपल्स, आणि y आहे नंबर ऑफ कॉस्ट ऑफ ऍपल्स. जसं आपण नोटबुक आणि नोटबुकची किंमत हे स्टार्टिंगला एक्झाम्पल घेतलं होतं, सेम लाईक दॅट. Here x is number of apples and y is cost of apples. So it is given that if x value is 1, y will be 8. Okay. त्याच्यानंतर 4 and 32 means now you have x and y values. You can find the constant k by using x is equal to ky. आता हे एक्सप्रेशन जे आहे ना, मी स्क्रीनवर सॉल्व करून घेते म्हणजे मग आपल्याला डिस्कस करता येईल आन्सर. काय दिलंय ते कळालं आणि काय शोधायचं ते समजलं. हो येस मॅम. Yes, ma'am. I'll share Yes, this. ma'am. Okay. Okay. सगळ्यांना स्क्रीन दिसतीये? नाही टीचर. Yes, ma'am. ओके. आता यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला, हा जो फिल इन द ब्लँक आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. तर यासाठी आता आपल्याला आन्सर काय येईल? आ? आन्सर सांगू तिथं काय येईल? नाही, आधी मी एक्सप्लेन करते. मला माहितीये तुम्हाला आन्सर येणार आहे, पण आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय ते मी पहिल्यांदा एक्सप्लेन करते. एक्स आणि वाय डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये, म्हणजे पहिलं जे एक्सप्रेशन आहे ते असं येणार, एक्स अल्फा वाय. त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू के वाय लिहिणार आपण. त्याच्यानंतर एक्स ची किंमत कोणतीही टाका, 1, 4, एनिथिंग यू कॅन प्लेस. सो एक्स इज इक्वल टू 1 आय एम गोइंग टू टेक, and e is equal to k into y, that is 8. ओके. आता ह्याला फक्त ब्रॅकेट करा म्हणजे लक्षात येईल की k आणि 8 मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मग आता तुम्हाला k ची किंमत काढायची आहे. मग आपल्या k सोबत 8 आहे, 8 आपल्याला नकोय, 8 आपण काय करणार, या बाजूला शिफ्ट करणार आहे. म्हणून मग 1/8 ही झाली तुमच्या k ची किंमत. म्हणजे स्थिर जो आहे त्याची किंमत तुम्हाला मिळाली कॉन्स्टंट, दॅट इज k इज इक्वल टू 1/8. आता तुम्हाला या x ची किंमत शोधायची असेल तर आपण पुन्हा इक्वेशन सॉल्व्ह करूया. x इज इक्वल टू ky हे इक्वेशन आहे. मग आता आपल्याला x ची किंमत शोधायची. मग x ऍज इट इज लिहिणार. k ची किंमत आपल्याला माहित झालीये, दॅट इज 1/8. मग मी 1/8 लिहिले आणि इथे y दिलेला आहे 56, म्हणजे मल्टिप्लाय बाय 56 मी लिहिणार. आता 56 जे आहेत ते अंशामध्ये गेलेत, 8 हे छेदामध्ये, म्हणजे आपल्याला डिव्हिजन करावी लागेल. तुम्हाला माहितीये 8 हा 45, 8 × 48, 8 × 7 56, म्हणजे 8 7 जा 56. म्हणजेच x ची किंमत तुम्हाला मिळाली 7. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं ब्रॅकेट कंप्लीट करायचं, म्हणजे इथे आले 7. आता तुम्ही याच प्रकारे या दोन फिल इन द ब्लँक सुद्धा कंप्लीट करू शकता. मॅम मी सांगू आन्सर की नाही? हा, मॅम मी सांगू? मॅम मी सांगू? सांग. मॅम मी सांगू? पहिलं मी सांगणार. मॅम मी सांगू अनुष्का? हा सांग सांग. मॅम मी सांगू? मॅम मी सांगू? हा मॅम मी सांगू प्लीज? हो सांग ना शिंदे, मॅम सांग. मॅम पुढचं x इज इक्वल टू 20. आणि y ची खालचं y इज इक्वल टू 96. येस ऍब्सोल्युटली. आणि इथे ना x इक्वल टू 20. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड.
म्हणजे आता तुम्हाला कळालं की जेव्हा व्हेरिएशन डायरेक्ट मध्ये दिलेलं असतं त्यावेळी तुम्हाला कॉन्स्टंटची किंमत कशी शोधायची आणि जेव्हा कॉन्स्टंटची किंमत मिळते त्यावेळी तुम्हाला इतर ज्या काही फिल इन द ब्लँक आहेत त्या पण शोधता येतात. ओके. आता त्याच्यानंतर नेक्स्ट Yes, ma'am. एक्झाम्पल सेम इथेच दिलेलं आहे ते एक्झाम्पल पण आपण सॉल्व्ह करूया. जस्ट अ मिनिट, आय विल इरेज दिस वन. ओके. आता मॅम इथे तिथं के कसं काय आलं? काय मॅम तिथं के ची किंमत 8 कसं काय आली म्हणजे? 1/8 आली, 8 नाही आली, 1/8 आली. आपण इक्वेशन सॉल्व्ह केले ना, जसं मी इथे लिहून दाखवलं होतं. ठीक आहे. आता या एक्झाम्पल मध्ये तुला कळेल की के ची किंमत कशी येते. ठीक आहे. आता या एक्झाम्पल कडे लक्ष दे. इथे काय दिलंय, एम अँड आर आर इन डायरेक्ट व्हेरिएशन आणि एम आणि एन ची किंमत दिलीये आणि तुम्हाला सांगितलंय की जेव्हा एन 14 असतो त्यावेळी एम ची किंमत शोधा, असा क्वेश्चन दिलेला आहे. मग आता आपण याच्यासारखंच इथे लिहिणार आहोत, एम अल्फा एन, त्याच्यानंतर इक्वेशन एम इज इक्वल टू के एन. आता इथे एम ची किंमत इथे दिली आहे 154. मग मी काय करणार, 154 एम च्या जागी किंमत लिहिणार. therefore म्हणजे 3 dots you have to give here, 3 dots is equal to now k multiply by n. किती आहे n इथे दिले बघा, इथे 7 म्हणजे इथे तुम्ही लिहा 7. आता आपल्याला के ची किंमत काढायची आहे पण के सोबत 7 आहेत, 7 आपल्याला नकोय, 7 आपण चेंज करणार इकडे. म्हणजे इथे मी सॉल्व्ह करते, 154 डिवाइड बाय 7 येणार कारण आपण 7 ची बाजू चेंज केली आणि इथे येणार के. मग आता तुम्हाला माहितीये 7 1 7, 7 दुणे 14 आणि पुन्हा एक हा बाकी राहिला, पुन्हा 14 झाला. मॅम 7 के ची दुणे किंमत 22 येते. म्हणजे के इज इक्वल टू 22. 22 आले. ऍब्सोल्युटली करेक्ट. के इज इक्वल टू 22. आता हे केल्यानंतर माईक ऑन आहे कोणाचं तरी, माईक ऑफ करा. ओके. आता आपल्याला के ची किंमत मिळाली. आता क्वेश्चन काय आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम. एम ची व्हॅल्यू शोधा ज्यावेळी एन हा 14 आहे. पुन्हा एकदा आपण इक्वेशन कडे जाणार आहोत, एम इज इक्वल टू के एन. आता एम आपल्याला शोधायचंय म्हणजे एम ऍज इट इज लिहिणार इज इक्वल टू के आणि मल्टिप्लाय बाय एन हा आहे 14 म्हणजे 14. मग इथे आपण लिहिणार 14. आता फक्त के ची किंमत टाकायची, के ची आहे 22. 22 गुणिले मल्टीप्लाय बाय 14. 4 वर 14 इन आन्सर येतं मॅम 300 आन्सर. आन्सर येणार 308. नाव यू अंडरस्टँड हाऊ वी सॉल्व. यस मॅम. यस मॅम, आमचं हेच आन्सर आहे. मॅम मी पण सोडून बघितलं होतं तुमच्या बरोबर. ओके, व्हेरी गुड. हा चॅप्टर तुमच्या मॅम मी मध्ये कम्प्लीट झाला का रे? यस मॅम आमचा आता 11वा चॅप्टर चालू आहे. 11वा 11.2. ओके 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 फाईन. तर तुम्ही प्रॅक्टिस म्हणून हा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे एम आणि एन, पण इथे काय दिले बघा, एन व्हॅरीज डिरेक्टली ॲज एम. एन हा एम शी डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये म्हणजे तुमचं जे काही एक्सप्रेशन आहे ते चेंज होणार आहे. इथे एन अल्फा एम असं येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आणि त्यानुसार तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल, चुकवायचं नाही. समजलं ना मी काय म्हणते? यस मॅम, समजलं. यस मॅम. जस्ट अ मिनिट. ओके. इथे फक्त थोडा चेंज दिलाय 4th क्वेश्चन मध्ये. एन हा एम शी डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये दाखवलाय एन आणि इथे इक्वेशन येणार एन अल्फा एम.
अँड देन यू हॅव टू सॉल्व. आता होमवर्क साठी प्रॅक्टिस साठी हे जे 2-3 क्वेश्चन आहेत ते तुम्ही Okay, सॉल्व करा 4, 5, 6 आणि यानंतर आपण नेक्स्ट जो पार्ट आहे इनव्हर्स व्हेरिएशन. तर हा पार्ट आपण बघणार आहोत इनव्हर्स व्हेरिएशन. आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल दिलं होतं ऑलरेडी लास्ट क्लासमध्ये की जर आपण कामगार आणि कामासाठी लागणारे दिवस असं जर एक एक्झाम्पल घेतलं म्हणजे समजा एखाद्या फर्निचरचं काम चालू आहे एखाद्या घरामध्ये. ओके. आणि ते फर्निचरचं काम 4 जण करतात 10 दिवसांमध्ये. ठीक आहे. 4 जण जर असतील तर ते 10 दिवसामध्ये काम करतात. तर समजा आता मी 4च्या जागी माणसं वाढवली तर ते काम पूर्ण होण्याचा जो टाइम आहे तो कमी होणार की जास्त होणार? कमी कमी होणार कमी मॅम. होणार कमी कमी होणार मॅम. आणि जर मी माणसं कमी केली म्हणजे जे कामगार आहेत ते कमी केले तर वेळ जो आहे तो जास्त लागणार की कमी लागणार? जास्त जास्त दिवस लागतील. म्हणजेच यामध्ये एक्स जर वाढला तर वाय डिक्रीज होतो आणि एक्स डिक्रीज झाला तर वाय इन्क्रीज होतो. म्हणजे दोन्हीही डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये नाहीयेत. म्हणून त्याला म्हणायचं एक्स इज इनव्हर्सली proportional to y because they are not increasing both together and not decreasing both together. If one is increases, another is decreases, and if one is decreases, another is increases. That's why they are in inverse proportional. Okay. आता इथे फक्त थोडासा बदल आहे. जिथे आपण x अल्फा y लिहित होतो त्याच्या जागी इथे आपल्याला लिहायचंय x अल्फा 1/y कारण तो इनव्हर्स आहे. आता फक्त या अल्फाच्या जागी k येणार आणि इज इक्वल टू साइन येणार म्हणजे x इज इक्वल टू k. But here y is in denominator. That's why equation changed like x is equal to k upon y, or you can write y this side we will shift and we will get xy is equal to k. This is the equation of variation and k is called as constant of variation. Understood the difference between direct variation and inverse variation? Yes, ma'am. Yes, ma'am. Now we will see solved example. Okay. येस आता मॅम. आपल्याला माहिती आहे की k हा जो कॉन्स्टंट आहे k ची किंमत आहे जो दो व्हेरिएबल्स listen whatever the variables are given multiplication of that variables is equal to the constant value. So here a and b both are in inverse proportion. That's why the k value we will get by multiplying these two variables. So a multiplied by b means it is k. So how to write? कसं लिहिणार आहे इथे? a alpha 1/b. माइक ऑफ करा. माइक ऑफ करा. प्रीती माइक ऑफ कर प्लीज. ओके. a अल्फा 1/b हे पहिलं एक्सप्रेशन झालं आणि या अल्फाला आपण रिप्लेस करतो इक्वल या सिंबलनी आणि k या कॉन्स्टंटनी. म्हणजे तुम्ही लिहिणार a b इज इक्वल टू k. मग दिलेल्या किमती फक्त तुम्हाला शोधायच्या, दिलेल्या किमती टाकायच्या आणि k ची किंमत शोधायची. म्हणजे a आहे 6, b आहे 20 यांचा गुणाकार म्हणजे 26 जा 120. That will be your value of k. So if you will get k value, you can find any value from the given table and you will get the answer. Okay? कसं करणार तुम्ही? k ची किंमत मिळाली. आता इथे a ची दिली आहे, b ची माहिती नाही, k ची माहिती आहे. मग याच इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकणार. a च्या जागी 12, b च्या जागी b च येणार, k च्या जागी 120 आणि मग डिव्हिजन करणार. बघा इथे दिलंय, इथे दिलेले a मल्टिप्लाय बाय b इज इक्वल टू 120. मग इथे a ची व्हॅल्यू आपण टाकली 12, k ची टाकली 120 म्हणजे हा जो 12 आहे तो इकडे जाणार, तो होणार भागाकार 120 भागिले 12 म्हणजे उत्तर आलं 10 म्हणजे b ची किंमत आली 10. सेम इथे तुम्हाला प्रोसेस करायची. इक्वेशन तुम्हाला माहित झालं की तुम्ही किंमत शोधू शकता. म्हणजे a b इज इक्वल टू k हे इक्वेशन
तुम्हाला यूज करायचे. कशामध्ये? इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये. आणि डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये तुम्ही काय करता? ए व्हॉटएव्हर एक्स इज इक्वल टू के वाय, म्हणजे तुमचा के सोबत वाय असतो. आणि इथे काय आहे? एक्स मल्टिप्लाय बाय वाय इज इक्वल टू के. इथे दोघांचा गुणाकार असतो आणि पहिल्यामध्ये डायरेक्ट मध्ये दोघांचा भागाकार असतो. आता एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया तुमच्या प्रॅक्टिस सेट मधलं. ओके, क्वेश्चन आहे द इन्फॉर्मेशन अबाउट नंबर्स ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट अ वर्क इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. जसं मी एक्झाम्पल दिलेलं होतं तसं कामगार आणि लागणारा वेळ म्हणजे दिवस, किती दिवसात ते काम होईल. आता 30 जेव्हा कामगार असतात त्यावेळी 6 दिवसात काम होतं, किंवा 20 जेव्हा कामगार असतात तेव्हा ते 9 दिवसात काम कंप्लीट होतं. जेव्हा कामगार कमी केले, वेळ जास्त लागला. तर अशा पद्धतीने तुम्हाला टेबल कंप्लीट करायचे. आता पहिल्यांदा तुम्हाला यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जी काही किंमत मिळते तो झाला तुमचा के. के काय मिळेल रे इथे? मॅम एकदा रिपीट करा ना. ओके, मी स्क्रीनवर एकदा एक्झाम्पल घेते आणि तिथेच एक्सप्लेन करते. ओके, जस्ट अ मिनिट. मॅम मी सांगू आन्सर? जस्ट अ मिनिट, आय मॅम एक्सप्लेन. मी सांगू आन्सर? मॅम मी सांगू प्रीती आन्सर? के काय मिळाल? जस्ट अ मिनिट, मला स्क्रीन शेअर करू द्या. त्याच्यानंतर मॅम स्क्रीन दिसत नाहीये. हा दिसेल, थोडा वेळ लागतो. आता दिसतीये? दिसती आता. आता बघा इथे एक्स अल्फा 1/y म्हणजेच एक्स मल्टिप्लाय बाय वाय इज इक्वल टू के. आता इथे कन्सिडर करा याला एक्स आणि याला वाय, म्हणजे इथे येणार 30 मल्टिप्लाय बाय 6 इज इक्वल टू के. म्हणजे के ची किंमत येणार तुमची 30 मल्टिप्लाय बाय 6 दॅट इज 180. 180. आता आपल्याला याची किंमत शोधायची, म्हणजे एक्स ची किंमत शोधायची ज्यावेळी वाय असतो 12 आणि के असतो 180. आता आपल्याला काय करावं लागेल? एक्स इज इक्वल टू 180 डिवाइड बाय 12. आता 12 नी भागाकार करायचा. 12 1 जा 12, 12 1 जा 12, 6 राहिले. इथे 15 आले, म्हणजे इथे आन्सर मिळाला आपल्याला मॅम 15. येस. आता सेम याच्यासाठी करायचं. इथे आन्सर दोघांचा गुणाकार 180 आला पाहिजे. मग एक 10 आहे तर दुसरा किती येणार? 18. येस. 18. आता इथे पण एक्स आणि वाय चा मल्टिप्लिकेशन येत आहे 180. मग आता याची किंमत काय येणार? मॅम 5. येस. Ma'am, answer is 5. येस. मॅम ओके, म्हणजे तुम्हाला आता इनव्हर्स प्रोपोर्शनचे सुद्धा एक्झाम्पल सॉल्व्ह करायला येतात. कधी कधी कन्फ्युजन होतं नक्की कुठे के मल्टिप्लिकेशन मध्ये असतो आणि कुठे के डिव्हिजन मध्ये असतो. तर ते फक्त तुम्हाला लक्षात राहिलं ना डायरेक्ट आणि इनव्हर्स मध्ये नक्की काय आहे, तर तुम्हाला या चॅप्टरला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. Find constant of variation and write the equation of variation for every example given below. तुम्हाला k ची किंमत शोधायची. इथे दिलंय p अल्फा 1/q, म्हणजे p आणि q यांची किंमत दिली आणि तुम्हाला k शोधायचंय. तर तुम्हाला माहितीये pq इज इक्वल टू k. हे झालं इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन, सॉरी इनव्हर्स व्हेरिएशन. मग तुम्हाला PQ चा गुणाकार फक्त करायचंय म्हणजे K मिळेल. 15 मल्टिप्लाय बाय 4 किती येईल रे?
60. Yes, इथे आन्सर आलं 60. करेक्ट. आता इथे येस ऍब्सोल्युटली करेक्ट. इथे ZW म्हणजे K, म्हणजे इथे Z मल्टिप्लाय बाय W काय येईल आन्सर? 24 मल्टिप्लाय बाय 2.5. मॅम 60. 16. हे बघा इथे 600 येणार, पण इकडे लक्ष द्या, इथे डेसिमल पॉइंट असल्यामुळे आपल्याला डेसिमल पॉइंट इथे द्यावा लागेल. म्हणजे के ची किंमत आली 60. ओके, ही झाली के ची किंमत. ओके मॅम. मॅम मला डाऊट आहे. हा विचार. झेड आणि डब्ल्यू का बरं द्यायला तिथं? कारण त्यांनी दिलंय ना झेड आणि डब्ल्यू. सेकंड क्वेश्चन मध्ये झेड अल्फा 1/W दिलाय. म्हणजे इथे जसा एक्स आणि वाय असतो तसा झेड आणि डब्ल्यू दिला, म्हणून आपण इक्वेशन बनवलं ZW इज इक्वल टू के. अंडरस्टूड? यस येस मॅम. मॅम. येस मॅम. तर आज आपण बघितलं डायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल्स आणि इनव्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल. ठीक आहे. तर तुम्हाला जो होमवर्क दिला फॉर प्रॅक्टिस तो तुम्हाला करायचा आहे आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. ओके, Yes, ma'am. चलो बाय बाय. Bye, ma'am. बाय मॅम. गुड नाईट, टेक केअर. Good night, ma'am. गुड नाईट, टेक केअर. बाय मॅम. बाय.